प्रचंड गर्दी, महिलांची औक्षणासाठी रांग आणि मुंबईकडे येण्याआधी मनोज जरांगे पाटील यांना समोर दिसलेलं त्यांचं कुटुंब. हा क्षण त्यांना काही वेळासाठी भावुक करणारा ठरला. मुंबईकडे निघालेल्या आपल्या वडिलांनी चारही मुलांनी कडकडून मिठी मारली. वडिलांना जवळ घेतलं आणि वडिलांनीही त्यांना मायेने कुरवाळलं. तर आपल्या पतीलाही समोर पाहून पत्नीलाही काही वेळासाठी अश्रू अनावर झाले. 26 जानेवारीला मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईला धडकणार आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील महाकाळा येथे मनोज जरांगे पाटील यांचे घर आहे. मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीकडून मुंबईकडे जात असताना धुळे-सोलापूर महामार्गावर महाकाळा येथे गावातील महिलांसोबत कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान जरांगे पाटील हे गेल्या 4 ते 5 महिन्यापासून घरी न गेलेले नाहीत. आज जरांगे भेटताच त्यांची मुलगी पल्लवी आणि घरातील कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. हे आंदोलन किती वेळ चालेल? आंदोलनाला यश मिळेल की तर ठोकून मुंबईत बसावे लागेल? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. पण मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा हा व्हिडिओ मराठा बांधवांसह सर्वांनाच भावुक करणार आहे.